सुप्रसिद्ध इतिहासकार आप्पा परब यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड दर्शनाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता। 76 वर्षाचे आप्पा परब आज देखील रायगडगड हा चढ उतार करतात। त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच किल्ले पाहिले आहेत। वयाची 65 वर्षे ते इतिहास संशोधन करीत आहेत। आपल्या रायगड किल्ल्याची माहिती व शिवरायांच्या पहिल्या राजधानीची माहिती लहान थोरांना मिळावी यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड दर्शनाचे आयोजन करण्यात येते। शनिवारी आयोजित कार्यक्रमाला 70 पर्यटकांचा सहभाग लाभला होता। रायगड किल्ला काय आहे ही माहिती आप्पा परब अगदी सहजपणे सांगून जातात। त्या गच्च झाडीत आहे। महाराज बाहेर ना कुठूनही आले तर रायगडवाडीला ते पाय उतार व्हायचे, नंतर ते पालखीत बसायचे किंवा ज्यांना पालखीचा मान होता ते पालखीत बसायचे आणि नंतर या दरवाजातून आत जायचे। हा दरवाजा नेहमी बंद असायचा, फक्त दिंडी दरवाजा जो आहे तो उघडा असायचा आणि जर पालखी वगैरे येते किंवा काही मोठा कार्यक्रम असतील तरच हा संपूर्ण दरवाजा उघडला जायचा। तो नाणे दरवाजा, जसं नाणे मावळ, नाणे घाट, आभाग वृद्धांना नाणं चलनी जे चलन आहे ते माहीत असतं, तद्वत तो दरवाजा सगळ्या लोकांनी पाहिलेला होता, पण हा दरवाजा सहसा कोणी पाहत नव्हते। यावेळी भरारी या गिर्यारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उन्मेष जाधव, विक्रीकर विभागाचे शिवजयंती समिती उत्सव सचिव रामकृष्ण राणे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राहुल सोनावणे यांच्यासह उपस्थित पर्यटकांनी या रायगड दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी आप्पा परब यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। हे जे गेली तुम्ही 60 वर्ष विविध गडांच्या विषयी महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अभ्यास करतात, तर हे तुम्ही नेमकं कधी सुरू केलं? हे वयाच्या 10व्या वर्षी प्रथमतः मी गडावर आलो आणि त्यावेळेला मला असं वाटलं की 4 भिंतीच्या आतमध्ये लिहिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्यक्ष भूगोलामध्ये फरक येतोय का। जे असं सांगितलं जातं का या गडावरना घोडा, त्या गडावरना घोडा, असं काही घोडेच गडावर नाचत नव्हते, तर हे गड जे आहेत हे स्वराज्याचं संरक्षण करत होते आणि त्या गडांचा जो वापर आहे हा निरनिराळ्या दृष्टिकोनातून होत होता। काही राजधानीचे गड होते, काही स्टोरेज म्हणून होते, काही कैदखाने म्हणून होते, काही चौक्या म्हणून होत्या आणि मग बारकाईने अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं का इथली दैवतं, इथली पाण्याची टाकी, इथल्या इमारती, इथलं वास्तुशास्त्र, इथलं भूगर्भशास्त्र, इथलं वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जलशास्त्र, या सगळ्या शास्त्रांचा जर अभ्यास झाला तर हे गड इतिहासाचा आणखी काही माहिती सांगू शकतील आणि त्या दृष्टीने गेले 65 वर्ष या गडदुर्गांचा अभ्यास आणि रणक्षेत्रांचा अभ्यास मी करतोय। साधारणतः तुम्ही आतापर्यंत किती गडांचा अभ्यास केला असेल? आतापर्यंत जवळजवळ 650 महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा इतिहास माझ्याकडे आहे, परंतु त्याच्यापैकी जवळजवळ 30 किल्ल्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि ती निरनिराळ्या स्वरूपामध्ये आता 300 किल्ल्यांचा ओवीबद्ध अशी रचनावली मी केली। त्याचं कारण असं होतं का आम्ही ज्यावेळी मुंबईवरनं निघत होतो त्यावेळी गाडीमध्ये अंताक्षरी खेळली जायची, तर मला असं वाटलं का जर ही ओवी त्या मुलांच्या त्या मुलींच्या तोंडात बसली तर निदान त्या गडदुर्गाबद्दल जिज्ञासा प्राप्त होईल आणि त्याप्रमाणे ते त्या गडाकडे वळतील। यावेळी उन्मेष जाधव यांनी देखील आपले अनुभव सांगितले। आप्पांबरोबर गड बघताना जितक्या वेळा तुम्ही गड बघता तितक्या वेळा तो नव्याने कळत जातो। आप्पांनी महाराजांच्या इथल्या वास्तव्यातल्या जवळजवळ प्रत्येक दिवसाचा प्रत्येक तासाचा अभ्यास केला आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं जी माहिती मिळते पुढच्या वेळेस समजा ते बरोबर नसतील तर आपण स्वतः जाऊन तपासू शकतो की त्यावेळेस खरोखर तसं काय घडलं असेल, काय इथं काय त्यावेळेस परिस्थिती असेल। इतके उत्सुकतापूर्ण त्या गोष्टींचा अभ्यास त्यांचा आहे आणि इथल्या गडाच्या वास्तूंचा अभ्यास आहे त्यांचा की जितक्या वेळा बघू तेवढा कमी, म्हणजे 20-25 काय, मी तर म्हणतो 100 वेळा आलो तरी सुद्धा ते कमीच होईल। तर यावेळी रामकृष्ण राणे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। रायगड या किल्ल्यावर येण्यासाठी आपण म्हणजे आपले एक वारी पंढरीसारखं आपलं एक हे आहे तीर्थक्षेत्र म्हणून हे ते इथेच बघू। 51 वेळ मी चढून आलो आहे, एक वेळ रोपवे, असं सगळा प्रवास झालेला आहे।